अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व लाडक्या भक्तांना रामकृष्ण हरी आणि आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. भक्तांनो, आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवते ती चंद्रभागेची वाळवंटे, पंढरीची वारी आणि विठ्ठल माऊली. लाखो वारकरी पायात विठ्ठल नामाचे पैंजण बांधून पंढरपूरकडे चालत असतात. पण माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा काय संबंध आहे? श्री स्वामी समर्थ चरित्रामध्ये अशा अनेक दिव्य आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्यलीला आहेत, जिथे स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तांना दाखवून दिले की अरे तुम्ही पंढरीला कुठे शोधताय, हे अक्कलकोट म्हणजेच पंढरपूर आहे आणि आम्हीच पंढरीचे विठ्ठल आहोत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व तर जाणून घेणार आहोतच, पण त्यासोबतच स्वामींनी आपल्या भक्तांना विठ्ठल रूपाचे दर्शन देऊन त्यांच्या इच्छा कशा पूर्ण केल्या याच्या अद्भुत कथा जाणून घेणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर भक्तांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की आषाढी एकादशीला हिंदू धर्मात एवढे मोठे स्थान का आहे. तर वर्षातून 24 एकादशी येतात, पण आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. असे मानले जाते की या पवित्र दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. या 4 महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो. या काळात निसर्गातले मोठे बदल होतात. पावसाळा सुरू होत असतो. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की या काळात मानवाने आपले मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी देवाच्या जवळ जावे. आणि जेव्हा आपण देवाच्या जवळ जाण्याचा विचार करतो तेव्हा आपल्यासाठी देव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. स्वामी हे साक्षात परब्रह्म आणि विष्णू यांचा अवतार आहेत. यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी स्वामींची भक्ती करणे म्हणजेच साक्षात विठ्ठलाची पूजा करण्यासारखेच आहे. चला तर मग स्वामी चरित्रातील त्या सुवर्ण पानाकडे वळूया, जिथे स्वामींनी स्वतःला विठ्ठल रूपात प्रकट केले होते. ही कथा आहे स्वामींचे एक निस्सीम भक्त भुजंगा यांची. भुजंगा हा अतिशय गरीब पण अत्यंत भाविक माणूस होता. त्यांचा नियम होता की तो दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करायचा. विठ्ठलाचे मुख पाहिल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. एक वर्ष असे आले की भुजंगा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सेवेत इतका मग्न झाला की स्वामींच्या भक्तीत एवढा हरवून गेला की त्याला वारीला निघण्यासाठी उशीर झाला. आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी जवळ आला होता. पंढरपूरला जाणाऱ्या साऱ्या दिंड्या निघून गेल्या होत्या. भुजंगाला तेव्हा समजेनाच की आपली वारी चुकली की काय. तर तेव्हा तो अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसून ढसाढसा रडू लागला. तो म्हणला, देवा, यावर्षी माझी वारी चुकली. आता मला माझ्या विठ्ठलाचे दर्शन कसे होणार? मी उपाशी मरेन, पण विठ्ठलाला पाहिल्याशिवाय अन्न घेणार नाही. त्याचा हा टाहो अंतर्यामी स्वामींच्या कानावर पडला. स्वामींनी भुजंगाला आपल्या जवळ बोलवले. स्वामींचा मूर्खा आपल्याजवळ बोलवली. स्वामींचा चेहरा अत्यंत गंभीर होता. स्वामी मोठ्याने ओरडले, अरे मूर्खा, पंढरी कुठे शोधतोस? इकडे बघ, आम्ही कोण आहोत. भुजंगाने घाबरत घाबरत आपले डोळे उघडले आणि स्वामींकडे पाहिले. भक्तांनो, त्या क्षणी जे बघितले, जे घडले ते पाहून भुजंगाचे डोळे दिपून गेले. स्वामींच्या जागी त्याला अक्कलकोटच्या गादीवर साक्षात पंढरीचा विठ्ठल उभा असलेला दिसला. दोन्ही हात कमरेवर ठेवलेली, डोक्यावर सुंदर मुकुट, श्यामल वर्ण आणि पायात वीट. भुजंगाने आनंदाने स्वामींच्या म्हणजेच त्या विठ्ठल रूपाच्या चरणावर डोके ठेवले. स्वामींनी त्याची वारी अक्कलकोटमध्येच पूर्ण केली होती. यावरून सिद्ध होते की स्वामी आणि विठ्ठल दोन नाही तर एकच आहेत. तर स्वामींच्या दरबारात रोज हजारो लोक यायचे. अशीच एक घटना घडली जेव्हा एक श्रीमंत गृहस्थ आपल्या कुटुंबासह पंढरपूरला जाण्यासाठी निघाले होते. वाटेत अक्कलकोट लागले म्हणून ते स्वामींच्या दर्शनासाठी थांबले. पण त्या गृहस्थाच्या मनात एक सुप्त अहंकार आणि शंका होती
त्याला वाटायचं की श्री स्वामी समर्थ तर एक संन्यासी आहे, तर ते विठ्ठलाची बरोबर कशी करू शकतात. तर विठ्ठल तर पूर्ण ब्रह्मांड चालवतो आणि हे तर अक्कलकोटमध्ये बसलेले एक साधू आहेत. मनात हा भेद घेऊन तो स्वामींच्या समोर आला. त्याने स्वामींना नमस्कार केला. आपले स्वामी तर अंतर्यामी आहेत. त्यांना भक्ताच्या मनातील संशय लगेच कळाला. स्वामींनी त्या गृहस्थाकडे पाहिले आणि ते खदखदून हसले आणि कडक आवाजात म्हणाले, काय रे, पंढरीचा विठ्ठल वेगळा आणि आम्ही वेगळे का? डोळे उघडून नीट बघ. स्वामींचे शब्द ऐकताच भक्ताच्या अंगावर काटा आला. त्याने जसे स्वामींकडे पाहिले तसे त्याला स्वामींच्या आसनावर साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी माता एकत्र उभी दिसलेली. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो स्वामींच्या पाया पडला. स्वामींनी त्याला दाखवून दिले की रूपे अनेक असली तरी देव एकच आहे. तर माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. पण स्वामी नेहमीच अंधश्रद्धेला विरोध करतात. त्यामुळे स्वामी सांगायचे की उपवास म्हणजे फक्त साबुदाणा किंवा वरीचं भात खाणे नाही. खरा उपवास म्हणजे उपवास, म्हणजेच देवांच्या गुणांच्या जवळ राहणे. या दिवशी आपल्या मुखातून कोणाबद्दलही वाईट शब्द निघू नयेत, कोणाचा अपमान होऊ नये, हेच खरी स्वामींची शिकवण. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजेच पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंद होते. अशावेळी एकादशीचा उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते, आरोग्य सुधारते. या दिवशी हलका आहार घ्यावा. जास्तीत जास्त वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा महामंत्राचा जप करावा. तर भक्तांनो, आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला एकच शिकायला मिळते की जर यावर्षी तुम्हाला काही कारणास्तव पंढरीला जाता आले नसले तरी मनात अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या घरात असलेल्या स्वामींच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्येच तुमच्या विठ्ठल माऊलीला शोधा, कारण स्वामींनी स्वतः अभयवचन दिले आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही जिथे असाल तिथे स्वामी तुमच्या सोबत आहेत. आणि तुम्हाला स्वामींच्या या विठ्ठल रूपाच्या कथा कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही स्वामींची सच्चे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओज तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत आणि स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सर्वांनी मिळून एकदा जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.